नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचा पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि गोपनीय पद्धतीने पर्दाफाश केला। धर्मांतराचं रॅकेट उघडकीस आणण्यात महिला पोलिसांची भूमिका मोठी राहिली। पोलिसांनी कंपनीत कर्मचाऱ्यांच्या वेशात जाऊन सज्जड पुरावे गोळा केले आणि आरोपींना गजाआड केले। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत, तर 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र कंपनीतील रॅकेटचा पर्दाफाश करणं सोपं नव्हतं। रॅकेटचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या मोहिमेसाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची निवड केली। मोनिका राऊत यांच्यासोबत केवळ 3 महिला अधिकारी आणि मोजक्या कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली। तक्रार, त्यानंतर तपास आणि रॅकेटचा उलगडा हा प्रवास नेमका कसा झाला ते आपण आता बघूया। पीडित तरुणीच्या वर्तणुकीत बदल झाला होता। सलग 2 वर्ष तिने रमजानमध्ये महिनाभर उपवास ठेवले होते। पीडित तरुणी हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार देत होती। तसंच गेल्या वर्षभरापासून तिने लिपस्टिक लावणं बंद केलं होतं। त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांचा संशय बळावला। त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। पोलिसांनी कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। केसचा उलगडा करण्यासाठी 4 महिला पोलिसांची कंपनीत कर्मचारी म्हणून एंट्री झाली। त्यांच्यासोबत 3 पुरुष पोलीस सुद्धा होते। कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्या महिला पोलिसांनी वॉच ठेवत अनेक पुरावे गोळा केले। वेगवेगळ्या रूम्स, कॉर्पोरेट ऑफिसचे सीसीटीव्ही चेक केले जात होते। मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं। म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी तरुणींसोबत कशा प्रकारे वागतात यावरती लक्ष ठेवण्यात आलं। महिला पोलिसांनी कंपनीत वावरताना आरोपींच्या हालचाली बारकाईने पाहिल्या। तब्बल 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात आलं। कर्मचाऱ्यांचे तरुणींना अश्लील स्पर्श करणं, टोमणा मारणं आणि जाणीवपूर्वक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं असे संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले होते। साध्या वेशातील पोलिसांनी कंपनीतील इतर कर्मचारी तरुणींशी संवाद साधला। त्यातील काही पीडित तरुणींनी देखील संवादात माहिती दिली। ही सगळी माहिती मिळाल्यानंतर कंपनीत रॅकेट सुरू असल्याची खात्री पटली। त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना अहवाल सादर करण्यात आला। पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे माहिती दिली। सज्जड पुरावे गोळा करून आरोपींना गजाआड करण्यात आलं। राज्य सरकारनेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली। कंपनीतील वरिष्ठांनी तरुणींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। तसंच कॉर्पोरेट जिहादची व्याप्ती मोठी आहे याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष वेधलं। निश्चित त्याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल। कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळे एक रॅकेट आहे। हे सगळं रॅकेट आहे, प्रथमदर्शी दिसतंय। आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे। या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही। पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे। धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलांचं सुद्धा धर्मांतरण करून घेतलेलं आहे। पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार या आरोपींना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तौसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी एका हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याचंही समोर आलंय। यावरून या प्रकरणाची पाळंमुळं किती मजबूत आहेत हे लक्षात येतं। कंपनीतील एका तरुणीने हिंमत दाखवली, त्यामुळे कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश झाला। अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याने सर्व प्रकरणाला वाचा फुटली। पोलिसांनीही पीडित तरुणींना विश्वासात घेतलं, त्यामुळे रॅकेट चालवणारे गजाआड झाले। आता रॅकेट मागील मास्टर माइंड ही लवकरच कायद्याच्या कचाट्यात सापडतील हे नक्की। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।